हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 120वी कथा श्री हरी बाबाजी यांची आपण ऐकतोय. त्याचा आपण आता चौथा भाग ऐकूया. बाबांच्या हरिनाम कीर्तनाच्या आवडीबद्दल आणि इतरांनाही ते करायला लावण्याच्या त्यांच्या युक्तीबद्दल आपण मागच्या भागात ऐकलं. तसंच हरिनामाचे चमत्कार जे लोकांना अनुभवाला आले तेही आपण ऐकले. इतक्या मोठ्या विशाल बांधाचं निर्माण हे सुद्धा हरिकथा कीर्तनाचाच चमत्कार होता. हरिकीर्तन, त्याची गोडी, त्याचा रस आणि त्यातून घडून आलेले चमत्कार, या सर्व गोष्टींमुळे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जनतेमध्ये बाबा अत्यंत लोकप्रिय झालेले होते. आणि त्यामुळे झालं असं की त्यांना सगळे लोक श्रीहरी बाबा किंवा श्रीहरी भगवान असंच म्हणू लागले. त्यांचं जे स्वतः प्रकाश नाव होतं ते आता सगळेजण विसरून गेले. आणि हे स्वाभाविकच होतं, कारण श्रीहरी बाबांच्यात आता स्वतःचा प्रकाश नव्हता, तर भगवंताचा प्रकाश त्यांच्या मार्फत सगळ्यांना मिळत होता. स्वतः प्रकाश हे परमज्ञानी होते, तर हे श्रीहरी बाबा जे त्यातून निर्माण झाले ते परमभक्त होते. स्वतः प्रकाश मोक्षकार्मी होते, म्हणजे मोक्षासाठी प्रयत्न करणारे होते, तर भक्त बनलेले श्रीहरी बाबा हे मोक्षाच्या कामनेला भक्तीमध्ये बाधक मानत होते. ब्रह्मनिष्ठ असलेले असे स्वतः प्रकाश आता गौरांग महाप्रभूंचे अनन्य भक्त श्रीहरी बाबा बनलेले होते. श्रीहरी बाबांच्या ह्या नाम संकीर्तनाच्या उपासनेच्या संबंधात हमारे श्री महाराजजी यांच्या अशा नावाने त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथामध्ये, त्या ग्रंथाचे लेखक ब्रह्मचारी शिवानंद आंजनेय हे असं लिहितात, आपके म्हणजे श्रीहरी बाबांचं हृदयधन हे श्रीकृष्ण चैतन्यच होतं. त्यांना लीलेमध्ये रसाचं आस्वादन करणे ह्याची इतकी काही गोडी होती की ही त्यांची पिपासा जीवनभर अतृप्त राहिली आणि ते सतत लीला रसपान करत राहिले. हरिनाम हेच त्यांचं इष्ट होतं, हीच त्यांची निष्ठा होती, हाच त्यांचा रंग होता. आणि स्वतः पिण्यासाठी आणि दुसऱ्यांना पाजण्यासाठी हरिभक्तीचा रस हाच त्यांच्यासाठी एकमेव रस होता. बाबा अत्यंत गौरनिष्ठ होते, तरीसुद्धा त्यांनी गौडीय संप्रदायाबरोबर आपला असा कोणताही औपचारिक संबंध कधीही जोडला नाही. त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं आणि एक वेगळाच प्रचंड असा त्यांचा ऑरा होता. ते रामनवमी, शिवरात्री, दुर्गापूजा असे सगळे उत्सव त्याच धूमधडाक्याने साजरे करत असत, ज्या धूमधडाक्याने ते श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गौर पौर्णिमा साजरी करत असत. रामायण, हनुमान चालिसा अशा सर्व ग्रंथांचा पाठही त्याच उत्साहाने ते आयोजित करत किंवा स्वतः करत, जसा श्रीमद भागवत आणि श्री चैतन्य भागवत वगैरे गौडीय ग्रंथांचा करत असत. गौरलीला आणि श्रीकृष्ण लीला जशी ते आपल्या आश्रमामध्ये आणि निरनिराळ्या ठिकाणी करवून घेत किंवा त्याचं आयोजन करत, तसंच ते रामलीलेचं सुद्धा तितक्याच प्रमाणात मोठं आयोजन करत असत. अशा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे सर्व संप्रदायाचे लोक त्यांना आपलं मानत असत आणि त्यांना मानणारा असा भक्तपरिवार खूप मोठा होता. तो भयंकर दिवसेंदिवस वाढत होता. असं जरी असलं तरीसुद्धा
गौरांग महाप्रभू यांच्याबद्दल आणि त्यांच्या संकीर्तनाचा प्रचार म्हणजे हरिनामाच्या संकीर्तनाचा प्रचार हे त्यांच्या जीवनाचं मुख्य उद्देश होतं. या उद्देशाने त्यांच्या बांधावरती तर ते बडे-बडे, मोठे-मोठे उत्सव करीतच असत. शिवाय मोठ्या-मोठ्या नगरांमध्ये जाऊन सुद्धा ते हरिसंकीर्तनाचा किंवा गौरांग महाप्रभूंच्या लीलांचा आयोजन हे मोठ्या प्रमाणावर करीत असत. बांधावरील उत्सवासाठी त्यांनी एक मोठी अशी बिल्डिंग म्हणजे एक मोठा आश्रम बांधलेला होता आणि त्याचं नाव पिली कोठी असं दिलेलं होतं. त्यामध्ये भंडारघर होतं, रसोईखाना होता, नगारखाना होता. शिवाय लीलांचं आयोजन करण्यासाठी किंवा कथांचं आयोजन करण्यासाठी एक मोठा सभामंडप होता. आमंत्रित महात्म्यांना राहण्यासाठी मोठे-मोठे विशाल असे खोल्या बांधलेल्या होत्या. जे महात्मा त्यांच्या उत्सवांमध्ये नेहमी येत किंवा ज्यांना आमंत्रण अगदी नक्की असे, त्यामध्ये श्री उडिया बाबा, श्री आनंदमयी माँ, श्री स्वामी अखंडानंदजी, स्वामी श्री प्रेमानंदजी, श्री गौरांगदास बाबाजी, श्री जगन्नाथदास भक्तमालीजी आणि ग्वालियरचे श्री रामदास बाबाजी, श्री मधुसूदन भट्टजी, श्री यमुना वल्लभ गोस्वामी वगैरेंची नावं मोठ्या विशेषत्वाने आपल्याला घेता येतील. पण त्यात सुद्धा श्री उडिया बाबाजी, स्वामी प्रेमानंदजी आणि माँ आनंदमयी यांच्याशी त्यांचे एक विशेष खास असे संबंध होते. उडिया बाबांशी त्यांचा स्नेह तेव्हाच झालेला होता, जेव्हा ते पहिल्यांदा अगदी कुमार म्हणजे तरुण असताना भृगुक्षेत्र इथे गेलेले होते आणि ते त्यांच्याप्रमाणेच ज्ञानमार्गाच्या साधनेमध्ये संलग्न झालेले होते. नंतर त्यांनी भक्तिपथामध्ये बाबाजींनी प्रवेश केला. पण त्यांनी भक्तिपंथामध्ये पदार्पण केल्यानंतर सुद्धा या दोघांचा स्नेह हा तसाच राहिला. हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण 2 विभिन्न साधना करणारे, विभिन्न मार्गावर चालणारे पथिक असून सुद्धा म्हणजे त्या दृष्टीने ते दोघेही एकमेकांपासून इतके वेगळे आणि दूर असताना सुद्धा त्या दोघांमध्ये अत्यंत निकटता होती. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि एकमेकांच्या सुखासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्यासाठी ते अत्यंत तत्पर असत. उडिया बाबांनी श्रीहरी बाबांच्यासाठी त्यांचा जो जन्मभर मी कुठल्याही गाडीने प्रवास करणार नाही, म्हणजे त्याला सवारी पर न चढना असा नियम म्हणतात. तो नियम त्यांनी तोडलेला होता. श्रीहरी बाबांनी उडिया बाबा जेव्हा गंभीर स्वरूपाने आजारी झाले, त्यावेळेला जप आणि कीर्तन, हरिनाम संकीर्तन करून कित्येक वेळेला उडिया बाबांना गंभीर स्वरूपाच्या आजारातून वाचवलेलं होतं. श्रीहरी बाबांनी जे बांधावरती उत्सव करीत आणि तिथे एक मोठा आपण मगाशी ऐकलं तसा आश्रम बांधला होता. तर त्याच्यामध्ये उडिया बाबांना राहण्यासाठी म्हणून असं वेगळं खोली, वेगळं जागा ठेवलेली होती. त्याचप्रमाणे उडिया बाबांनी सुद्धा श्रीहरी बाबांच्यासाठी वृंदावनात त्यांचा जो आश्रम होता, त्याच्यामध्ये वेगळी जागा राखून ठेवलेली होती. उडिया बाबांनी श्रीहरी बाबांच्यासाठी वृंदावनातील आश्रमामध्ये फक्त जागाच एक वेगळी ठेवली ती खोली असं नाही, तर श्रीहरी बाबांच्या प्रचाराचं ते वृंदावनामधलं केंद्र पण होतं. म्हणजे त्यांचं कथा संकीर्तन, श्रीकृष्ण लीला, गौर लीला ह्याचं आयोजन तिथे खूप वेळा केलं जात असे. हे 2 संत वेगळ्या-वेगळ्या उपासना मार्गाचे असले तरी त्यांच्यामध्ये एकमेकांच्या बद्दलही तेवढाच आदर होता आणि एकमेकांच्या पंथाबद्दलही तेवढाच सक्रिय आदर होता. स्वामी प्रेमानंदजी आणि श्रीहरी बाबा यांचं मात्र एकमेकांच्यावरती जे प्रेम होतं किंवा आकर्षण होतं, त्याचं मुख्य कारण गौर भक्ती हे होतं. कारण दोघंही संन्यासी असून सुद्धा श्री गौरांग महाप्रभू
यांच्या चरणी पूर्णपणे समर्पित असलेले असे भक्त होते. दोघांचीही भेट ही महाप्रभूंच्या प्रेमधर्माच्या प्रचाराच्या कारणानेच झाली. आणि या प्रेमधर्माच्या प्रचारामध्ये दोघांचीही तेवढीच आसक्ती होती. हेच कारण त्या दोघांना अत्यंत घट्ट मैत्रीत बांधण्याचं होतं. श्रीहरी बाबा बंगाली भक्तांच्या तर्फे महाप्रभूंची जीवनावरची नाटकं हे मध्ये-मध्ये करत असत. ही नाटकं रात्री खूप उशीरपर्यंत चालत. कारण ती जी नाटकं लिहिली गेली होती, ती खूप मोठी-मोठी होती. त्यामुळे ती रात्री उशिरापर्यंत चालत आणि त्यामुळे असं व्हायचं, की उडिया बाबांना त्यांचे जे दैनिक नियम होते, ते त्याचं पालन करणं हे फार जिकिरीचं व्हायचं. शिवाय ज्या लोकांना बंगला भाषा येत नसे, त्यांना नाटकाचा अर्थ पूर्णपणे समजत नसे आणि त्यामुळे त्यांना त्यात तितका आनंद किंवा तितका रस हा मिळत नसे. त्यामुळे श्रीहरी बाबांच्या मनात असं येऊ लागलं, की आता महाप्रभूंच्या जीवनावरती छोटे-छोटे भाग करून त्यांच्या लीला या व्रजभाषेमध्ये आपण लिहाव्या. म्हणजे कुणाकडून तरी लिहून घ्याव्या. त्यामुळं काय होईल, तर जशी श्रीकृष्णांच्या लीला छोट्या-छोट्या भागामध्ये दाखवल्या जातात, तसंच गौर लीलासुद्धा छोट्या-छोट्या 2-2.5 तासाच्याच एखाद्या नाटकामध्ये पार्ट बाय पार्ट अशा दाखवता येतील. पण आता अशा जर रचना करायच्या म्हटलं, तर त्याच्यासाठी एक प्रकाराने सर्व गुणसंपन्न असाच व्यक्ती हवा. मग कसा हवा? तर त्याला संस्कृत, बंगला आणि व्रजभाषा ह्या तिन्हीही उत्तम यायला पाहिजेत. म्हणजे तो त्याचा विद्वान असला पाहिजे. तसंच संस्कृत आणि बंगला ह्या भाषांमध्ये लिहिलेले जे गौडीय संप्रदायाचे अनेक ग्रंथ आहेत, त्याचा तो मर्मज्ञ असायला हवा. ही झाली ज्ञानाची बाजू. आता त्याची लेखनशैली ही सुद्धा अत्यंत सशक्त आणि सरस असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट हे सगळं होण्यासाठी म्हणजे त्यामध्ये तो रस उतरण्यासाठी तो स्वतः अत्यंत भावूक असा निस्सीम गौरभक्त हवा. आणि तसे वृंदावनामधले स्वामी प्रेमानंदजी ही अशी व्यक्ती होती. ते बहुधा मौन धारण करत आणि एकांतामध्ये राहत असत. त्यामुळे श्रीहरी बाबांशी त्यांचा वास्तविक तसा प्रत्यक्ष असा कोणताही संपर्क नव्हता. एकमेकांचं नाव ऐकून थोडंफार माहिती अशी दोघांनाही असेल. पण पुढे जी घटना घडली त्यावरून असं वाटतं, की महाप्रभूंनाच स्वतःला ह्या 2 महापुरुषांना एकत्र आणायचं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या जीवनलीलांचा प्रचार करायचा होता. त्याच्यासाठी ते स्वतःच उत्सुक होते. त्यामुळे घडलं असं, की प्रेमानंद बाबाजींना गौर लीलेच्या संबंधामध्ये जेव्हा श्रीहरी बाबा असा विचार करत होते, त्याच वेळेला तिकडे प्रेमानंद बाबाजींना सुद्धा अगदी तशीच प्रेरणा झाली, की आपण असे काही-काही छोटे-छोटे प्रसंग हे व्रजभाषेमध्ये लिहावे. म्हणून त्यांनी स्वतःच त्याप्रमाणे 2 लीला तयार केल्या लिहून आणि करून तरी श्रीहरी बाबांना त्या लीला पाठवून दिल्या. ते लिहिलेलं बाळ वाचल्यानंतर आपल्याला जी हवी होती, ती वस्तू अनासायास प्राप्त झाली. यामुळे श्रीहरी बाबा अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्यामध्ये त्यांना श्रीकृष्णाची आणि महाप्रभूंची कृपा ही स्पष्ट लक्षात आली. मग त्यांनी प्रेमानंदजींना आपल्या इथे बोलवून घेतलं आणि महाप्रभूंचं संपूर्ण चरित्र अशा प्रकारे छोट्या-छोट्या लीलांमध्ये रचना करून ते लिहावं, अशी त्यांना विनंती केली. आणि ते लिहून झाल्यानंतर आपलं मौन सोडून जे कोणी रसधारी म्हणजे जे नट या महाप्रभूंच्या अ, भावाला अनुकूल असतील, तशा लोकांची निवड करून त्यांना त्या पद्धतीने अभिनयाचं शिक्षण देण्याची सुद्धा विनंती केली. आता
प्रेमानंद स्वामीजींनी या आपल्या भगवत कार्यासाठी आपलं मौन सोडून दिलं आणि अत्यंत लक्षपूर्वक मनापासून आणि खूपच उत्तम अशा दर्जाचं त्यांनी हे कार्य संपन्न केलं. आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आज ज्या गौर लीला आणि त्याचं नाटकीय रूपांतर आपल्याला जे दिसतं, त्याचा जन्म अशा ह्या 2 संतांच्या एकत्र येण्यामुळं झाला. अशा प्रकारे ह्या दोन्ही संतांना एकत्र आणून आपलं कार्य महाप्रभूंनी आणि श्रीकृष्णांनी कसं साधून घेतलं पहा. ह्या अशाच काही अद्भुत प्रसंग बाकी अनेक संतांशी या श्रीहरी बाबांचं कसे प्रेमाचे संबंध होते, याबद्दल आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरी ओम.